नमस्कार, मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि खूप दिवसानंतर फायनली आपला शॉपिंगचा ब्लॉग येत आहे। जर की काही शॉपिंग केलेली आहे ती सगळी मेशो शॉपिंग आहे आणि 300च्या आतमध्ये आहे, त्यामुळे सगळ्यांना परवडणारे आहे। आणि खूप कमेंट होत्या त्यापेक्षा माझी शॉपिंग जास्त की शॉपिंग हॉल भरपूर दिवस झाला नाही, यातल्या बऱ्यापैकी गोष्टी रिटर्न म्हणजे आहेत करण्यासारख्या, पण म्हटलं आहेत तर शेअर करावेत। आणि एक दोन तर बाळाचे ड्रेस मी रिटर्न सुद्धा केलेले आहेत। आता यातला जो माझा पार्ट आहे तो दाखवते, त्यानंतर बाळाचा पार्ट वेगळा दाखवते, कारण भरपूर लेंदी व्हिडिओ होईल, कारण कुठं म्हटलं थोडंसं वेअर करून पण दाखवावं। तर आज नागपंचमीचा उपवास आहे ते आणि मी बाहेर पण जाणार आहे, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ तर येईनच की मला भरपूर होते की तू हेअर जी आहे काळजी कशी घेते किंवा हेअर लाईन छान झालेले आहेत, त्या संदर्भात पण खूप साऱ्या कमेंट होत्या। असो, हा पुढचा प्रश्न आहे। तर आता जी आहे ती मेशो शॉपिंग हॉल जो की माझा आहे तो दाखवते, अंडर 300 आहे ते सुद्धा दाखवते। आणि सगळ्यात मेन म्हणजे ह्यातले सगळे प्रोडक्ट व्यवस्थितच आहेत। आता मी यातले काही ओपन केलेले पण नाहीये, ते तुमच्या सोबत रिव्ह्यू देईनच। आधी प्रोडक्ट दाखवते, त्यानंतर ते वेअर केल्यानंतर कसे दिसतायत ते दाखवते। तर चला आपल्या शॉपिंगला सुरुवात करूया। फर्स्ट म्हणजे हेअर प्रोडक्ट पण मागवलेले आहेत। तर हे 6 रिसीव झालेले आहेत बरं का, आणि याची क्वालिटी ना खरंच खूप सुंदर आहे। आणि हे भेटलेले आहेत 108 रुपयाला 6, 108 भागिले 6 करा आणि पर्सनली एकाची काय प्राइस आहे ते समजेल। आणि हे खूप सुंदर आहेत, वेगवेगळ्या कलर मध्ये रिसीव झालेले आहेत। याचा पिंक शेड आहे, याचा स्काय ब्ल्यू शेड आहे, याचा व्हाईट शेड आहे, येलो आहे, थोडासा व्हायलेट आणि त्यानंतर थोडासा हा कुठला कलर आहे काय माहिती, ब्ल्यूचा पॅटर्न आहे। तर हे 6 शेड रिसीव झालेले आहेत आणि खूप सुंदर आहेत आणि तुम्ही स्वतः बघू शकता आणि शाईन करतायत। तर मी एक वेअर करून दाखवते तुम्हाला। ह्याची सगळ्यात मेन म्हणजे क्वालिटी भारी आहे खूप। ज्यांचे लांब केस आहेत, स्मूथ आहेत, सरळ आहेत, त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे आणि सध्या हे ट्रेंड मध्ये चालू आहे। हे जे आहे ती हेअर ॲक्सेसरीज आहेत। ह्याचे जे कोड्स वगैरे आहेत ते तुम्हाला मेशोवर भेटून जातील किंवा मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये प्रत्येक प्रोडक्टचा हे देईल, जसं जसं सिरियल मध्ये दाखवलंय तसं तसं तुम्हाला त्याचा मी कोड देईन। तर हे प्रोडक्ट कसं वाटलं ते सिरियल वाईज जे आहेत ते कोड डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये चेक करू शकता। फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, थर्ड नंबर। हेअर प्राइजेस खूप छान आहेत, अजून दोन वेगवेगळ्या पॅटर्नचे आहेत, ते मी पुढे दाखवेन। त्यानंतर म्हणजे हा मागवलेला शूज, माझ्याकडे शूज भरपूर आहेत भरपूर। तर सिंपल म्हणजे माझ्याकडे व्हाईट कलरचा होता, मला ब्लू कलरचा हवा होता, तर हा ब्लू कलरचा मागवलेला आहे। याची प्राइस 264 रुपये आहे। क्वालिटी छान आहे, म्हणजे ठीक आहे, प्राइसच्या मानाने याची क्वालिटी छान आहे। तर आता हा मी वेअर करून दाखवते। आता याला अजून काहीतरी गडबड झालेली आहे याची। तर वेअर केल्यानंतर असा दिसत आहे, बघू शकता। क्वालिटी खरंच खूप छान आहे। माझ्याकडे होते ते ना थोडेसे अंगठ्याला लागायला लागलेत, मग हा ठीक आहे, हा एक साईज मोठा मागवलेला आहे जेणेकरून अंगठा जो आहे पुढचा तो लूज राहील। क्वालिटी खूप छान आहे। याची प्राइस 264 आहे। याचा जो कोड आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि तुम्ही मग तो कसा हवा असेल तो ऑर्डर करा। यामध्ये वेगवेगळे कलर आहेत। तर या 2 शूजची प्राइस आहे 264। त्यानंतर थर्ड प्रोडक्ट म्हणजे हेअर ॲक्सेसरीज आहे। याची जी प्राइस आहे ती 186 का काहीतरी रुपये आहे, 184 का 86 आहे, मला एक्झॅक्ट आठवण नाही, पण एवढी दोघांमध्ये एकच आहे। हे जे आहे ते रबर्स पॅटर्न मध्ये आहे, खूप सुंदर आहेत हे पण, म्हणजे जे मी मागवलेत ना, जे मगाशी दाखवले ते याचा आणि याचा पॅटर्न सेमच आहे। आता मी एक दाखवते, म्हणजे जे म्हणतो ना जी शाईन वगैरे ती खूप सुंदर आहे, मस्त वर बो घालायचा। ठीक आहे, म्हणून
टाईप दिसत आहे कसं हे वेअर केले कसं नाही. तर हा जो आहे तो थोडासा हाय कोणी घालायची, त्यानंतर हे व्यवस्थित पॅक करायचं. खूप सुंदर दिसतात हे. आता जसं जसं आपण बाहेर राहतो ना तशी तशी सध्या ट्रेंड काय आणि जे सोशल मीडिया वापरतात त्यांना माहिती तर ट्रेंड काय आहे. तर हा एक कलर आहे. त्यानंतर हा येलो, त्यानंतर हा पोपटी शेड आहे, त्यानंतर हे सेमच आले वाटतं. लास्ट म्हणजे हा रेड शेड. तर हे 6 कलर यामध्ये रिसीव झालेले आहेत. हे मी नव्हतं म्हणजे मी कॅन्सल केलं का काय झालं काय माहिती. हे मला प्रोडक्ट नको हवं होतं. हे आलेलं आहे गळ्यात आले तर, पण हे खूप मोठं आहे म्हणजे मला हे काही एवढं आवडलं नाही. ज्यांचे एकदम जास्त मोठे हेअर्स आहेत ना त्यांच्यासाठी हे छान आहे. आणि हे 205 ला आहे. यामध्ये एक व्हाईट कलर आलाय, एक पेंट ब्ल्यू, हा ब्ल्यूचा शेड आहे, त्यानंतर हा स्काय ब्ल्यू, हा डार्क ब्ल्यू आणि त्यानंतर हा थोडासा पिंक शेड आहे. तर हे 5 रिसीव झालेले आहेत. हे कदाचित मी रिटर्न करणार आहे कारण हे मला नको होते. मी पहिलं सेव्ह केलते त्यानंतर पुन्हा मग ते माझ्याकडून ऑर्डर झाले का काय काय माहिती. तर वेअर केल्यानंतर हे असं दिसतंय. आता तुम्ही सांगा हे मी रिटर्न करू का नको करू, कारण माझे काही एवढे हेअर्स लॉंग नाही. ज्यांचे हेअर लॉंग आहेत त्यांच्यासाठी हे प्रोडक्ट खूप छान आहे. तर हे आहे ते 205 रुपयाला आहे आणि त्या मानाने हे मला महाग पण वाटते. 205 रुपयाला 2, 3, 4, 5 म्हणजे 40 रुपयाला एक ही हेअर ॲक्सेसरीज आहे. सो बघूया. सगळ्यात गंमत झाली ती म्हणजे ह्या प्रोडक्टची. ह्याची प्राइस आहे 295 रुपये. मला वाटलं फक्त टॉप असेल आणि म्हणजे एक दाखवण्यासाठी की खाली जीन्स वगैरे वेअर केलेली असेल. मी टॉप म्हणून ऑर्डर केलं पण त्यासोबत मला जीन्स पण रिसीव झालेली आहे. म्हणजे 295 रुपयामध्ये हा टॉप आणि ही जीन्स असं दोन्ही रिसीव झालेली आहे. जीन्सची क्वालिटी त्या क्वांटिटीनुसारच आहे पण मला टॉप खूप आवडलेला म्हणून मी ही मागवलेली. पहिल्या जीन्सचे कोणतेही टॉप मला बसत नाही ना पहिल्या कुठल्या मला जीन्स बसतात. सगळे कमेंट्स करतात की सीझर झाल्यानंतर पोस्ट मी कसं काय केलं कसं काय केलं, तर मी काहीच नाही केलं, ते ऑटोमॅटिकच कमी झाले. तर हा असा टॉप आहे. मी वेअर करून त्यानंतर तुम्हाला तो पुढे व्हिडिओ दाखवेनच. पूर्णपणे व्हाईट टॉप आहे. टॉपची क्वालिटी रेटच्या आणि प्राइसच्या मानाने छानच आहे. श्री माझ्याकडे बघून हसतोय. म्हणजे एकदम स्मूथ आहे टॉप. आणि आता आमचं चाललेलं प्लॅनिंग फिरायला जायचं पण आमचं प्लॅनिंग थोडंसं गडबडलंय. शॉपिंग झाली आणि प्लॅनिंग गडबडलं कारण आम्ही कोलकात्याला पण गेलो त्यामुळं ही काय पॅन्टची क्वालिटी एवढी ठीक नाहीये पण इट्स ओके. आता भेटलीये त्याच्यावर फ्री म्हटल्यावर काय. तर ही अशी जो आहे तो तुम्हाला शर्ट पॅन्ट दोन्हीचा भेटणार आहे. पॅन्टची क्वालिटी काय एवढी ओके नाहीये पण 295 मध्ये ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळून जात आहे. त्यानंतर म्हणजे ही ऑर्डर केलेल्या 2 जीन्स. ह्या मी 2 जीन्स ऑर्डर केल्या कारण मला पहिल्या कोणत्या जीन्स बसत नाहीत. ही म्हणजे मला माहित नव्हतं भेटणार आहे पण ती भेटली. आणि 1-2 आहेत जीन्स ज्या की बसतात म्हणजे जे म्हणतो आपण नॉर्मल जीन्स आहेत त्यामुळे मला या पॅटर्न मध्ये जीन्स हव्या होत्या. ह्या 385 ला मला 2 भेटलेल्या आहेत. याची क्वालिटी छान आहे म्हणजे एकदम ओके आहे क्वालिटी. ही ब्लॅक कलर आहे आणि हा पण ब्लॅकच आलाय. इथे काम गंजलेलं आहे. दोन्ही ब्लॅक आलेले आहेत आणि मी काय बघितलं नव्हतं ओपन करून. सेमच आलं वाटतं. डिझाईन वेगळे. ठीक आहे आता काय ह्या दोन्ही सेम आलेल्या आहेत कलरला. दोन्ही ब्लॅक झालेल्या आहेत. जाऊ दे ती तरी नशीब आली म्हणजे थोडं कुठं वेगळं. तर ह्या 385 ला 2 आलेल्या आहेत. वर मस्त स्ट्रेचेबल आहे. आपल्याकडे माझं कसं माहिती का मला परफेक्ट कंबर साईज भेटत नाही आणि त्यासाठी या ठीक आहेत म्हणजे ज्या कंबर आहे त्याला व्यवस्थित बसून जाणार. आणि याची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे. 385 ला 2 म्हणजे
ओके आहेत एकदम. तर तुम्हाला कशा वाटल्या हे सुद्धा नक्की सांगा, कारण माझी शॉपिंग चांगली चाललेली आहे. काही नाही, ही सगळी 3000 मध्ये माझी शॉपिंग आहे. त्यानंतर म्हणजे हे नेक्स्ट प्रोडक्ट हे आहे जॅकेट. कारण आता थोडंसं वेगळं पडतं, म्हणजे कोणताही टॉप वगैरे घातलं की असं वाटतं जॅकेट असावं, कारण प्रत्येक वेळेस आपण ओढणी वगैरे आपल्याकडे नसते. हे कशावरही घातलं तरी छान दिसतं. अगदी लेगिंग टॉपवर वगैरे जरी घातलं तरी हे छानच दिसतं. किंवा कोणत्याही सिवलेस टॉपवर घातलं तरी हे छानच दिसतं. याची क्वालिटी खूप सुंदर आहे आणि मस्त. ह्याच्यावर थोडंसं वर्क आहे. याचा कलर डार्क आहे, एक तरी थोडासा कलर कुठंतरी वेगळा झालाय. ब्लॅक तर दोन्ही जीन्स आलेले आहे. याची प्राइस आहे ती 246 आहे. आता याचे जे बटन ते लावलेले आहे. मी जास्त बाहेर आता फिरायला सुरुवात केलेली आहे, त्याच्यामुळे ना मग हे बरं पडतं. आणि जे कंटिन्यू स्कूटीवर वगैरे ट्रॅव्हलिंग करतात त्यांच्यासाठी ही गोष्ट छान आहे. कारण जेव्हा मी 2 व्हीलरवर ट्रॅव्हलिंग करते तेव्हा माझी जेव्हा ओढणी असते ती खालीच असते, म्हणजे चाकात वगैरे सापडण्याची शक्यता असते. माझं तर भरपूर वेळा असं झालंय. त्यामुळे हे जे जॅकेट आहे मी काय त्या उद्देशाने नाही घेतलं, मला फक्त कुठं बाहेर जायचं असेल तर त्या उद्देशाने हे घेतलेलं आहे. हे 246 ला मला भेटलेले आहे. या सगळ्यांचे जे आहेत ते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आलेले आहेत, मी नाव पण टाकेन. तर हे एक प्रोडक्ट झालं. हे तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा नक्की सांगा. त्यानंतर मागवलेली ही स्लीपर मला कुठंतरी थोडीशी महाग वाटली, किंवा तशी त्याची क्वालिटी पण असेल. कारण मी कोलकात्याला फिरायला गेली, ती मला 150 रुपयामध्ये खूप सुंदर भेटलेली. ही 224 ला आहे. ही मला महाग वाटतेय, पण हे म्हटले असू दे घरी गावाला वगैरे, मी रिटर्न करणार होते. हे म्हटले असू दे घरी गावाला वगैरे घालण्यासाठी होईल. तर ही अशी आहे. मला नाही आवडली. 224च्या मानाने ही खूप महाग आहे. आणि तशी त्याची क्वालिटीचं तर मला माहित नाही क्वालिटी कशी आहे कशी नाही. जेव्हा ती पूर्ण वापरून किती दिवस टिकते तेव्हा समजेल याची क्वालिटी काय. पण आता ठीक आहे, हे ठेव म्हणून ठेवली, नाही तर हे मी रिटर्नलाच देणार होती. तर ठीक आहे. त्यानंतर मागवलेले म्हणजे हे जीन्सवरचे टॉप. आता एक काम झालेलं आहे, म्हणजे सगळे दोन्ही पण डार्क झालेले. मला वाटलं एक जीन्स पेंट येईल एक डार्क येईल. तर हा जो टॉप आहे तो 319 ला भेटलेला आहे. आता हा थोडासा मला फिटिंग करायला लागणार आहे, पण टॉप खरंच खूप सुंदर आहे, म्हणजे छान वाटतंय. याच्यावर ना अशा जीन्स नाही छान दिसणार, ज्या खाली अँकल लेंथला टाईट वगैरे असतात ना त्या छान दिसतील. छान वर्क आहे, म्हणजे जास्त वर्क नाहीच, जे आहे ते एकदम प्लेन आहे, स्मूथ आहे. आणि हा टॉप घातल्यानंतर खूप सुंदर दिसेल. याच्यावर काही जॅकेट वगैरे घालण्याची गरज नाहीये. तर हा एक झाला. पुढे तुम्हाला दिसून जातील. त्यानंतर म्हणजे हा टॉप हा आहे 280 ला. 280च्या मानाने हा टॉप ओके आहे, कारण याच्यावर काहीच नाहीये. पूर्णपणे प्लेन टॉप आहे आणि याला हा थोडासा बेल्ट भेटलेला आहे. तर अशी प्रकारे मेशोची शॉपिंग झालेली आहे. प्रत्येक गोष्टीचा कोड डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि आता हे 2 वेअर केल्यानंतर पुढे कसे दिसत आहे ते दाखवते. बाकी जे आहे प्रत्येक गोष्ट वेअर करून दाखवते. धन्यवाद.